आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मराठी भाषेदिनी डोंबिवलीतील महिलांसाठी रेल्वेकडून भेट. महिलांनी रेल्वे प्रशासन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचे मानले आभार. गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर सीएसटी मुंबई दिशेनं पत्राचे शेड नव्हते, त्यामुळे महिलांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत होतं. याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावर आंदोलन केलं होतं आणि रेल्वेकडे सतत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. आज मराठी भाषेमध्ये पत्रेचं शेड झालेलं आहे, त्यामुळे महिलांमध्ये एक विशेष आनंद इथं दिसून आलाय. आता यापुढे महिलांची जी शौचालय आहे प्रत्येक फलाटावर असली पाहिजे, ही सुद्धा मागणी आता जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आम्ही इथे जे 5 नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत, तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधी सांगितलेलं की महिलांची खूप गैरसोय होत आहे. टॉयलेट म्हणा, महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत. आणि आता हे जे पत्र्याची शेड इथे घातलेली आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मला, तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे, त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे आभार मानतो. रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. आजचा जो आमचा उपक्रम जो झालेला आहे तो आज एक विशेष औचित्य आहे की मराठी भाषा दिन आहे आज. त्याच्याच निमित्त आज आम्ही हा जो उपक्रम घेतलेला आहे. रेल्वे प्रशासनाचे पण आम्ही आभार मानतो आणि आमचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे साहेब आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही सगळे मनापासून आभार मानतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त आमचे डोंबिवली पश्चिमचे शहरप्रमुख प्रकाशजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 5 नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे. कारण ही शेडसाठी गेल्या 5 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे. ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे. पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारणीचं काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केलं होतं आणि त्यांनी त्या आव्हानाची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल असं मला वाटतं. दीपेशजी, ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंबिवलीतून जास्त जात असतात, मग गरोदर महिला वगैरे असेल, वृद्ध असतील, शौचालय जे आहेत त्याची कमतरता भासते स्टेशनवर आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते, गाड्या कमी सोडल्या जातात. यावर काही वेगळं आपण करतो? नाही, आता बघा, एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे. स्टेशनवर होत असलेली गर्दी, महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत, पण प्लॅटफॉर्मवरती जे शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी. कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय 2 जिने चढून प्लॅटफॉर्मवरनं बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर हे शौचालय सुधारा, नाहीतर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.